नमस्कार मंडळी. आज आहे ना माझं सगळं आवरून झालेलं आहे, आंघोळ झालेलं आहे, मोठा पण सगळं आवडला. आज मी हरभऱ्याचे मोड मोड आणलेले आहेत. हरभरा हरभरा याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि याची मी आज भाजी करणार आहे. त्याला मसाला वाटून कुकरमध्ये मी ही भाजी करणार आहे. हे भोपळ्याचं सांबार करायचं. भोपळा तुम्हाला आवडेल. भोपळ्याचं सांबार खूप टेस्टी लागतं. तुम्ही एकदा करून बघा. माझे शेंगदाण्याचं कूट संपले म्हणून मी शेंगदाणे भाजून घेते, कारण तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये मी मसाला भाजणार आहे. कांदा, टमाटा, खोबरे वगैरे. तर आधी मी शेंगदाणे भाजून घेतले, कारण शेंगदाण्याचं कूट माझं संपलेलं आहे आणि तो भाजायसाठी लागतो. हा मसाला मी एक थोडंसं खोबरे, अर्ध्यातलं अर्धं खोबरं घेतलेलं, आणखी लसूण, अद्रक, कोथिंबीर, एक टमाटा मी भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं बारीक असं वाटण तयार केलं. फोडणी घातली, जिरं, मोहरी, थोडा खडा मसाला घातलेला आहे, कढीपत्ता कलरसाठी घातलेला आहे. आणि हा काळा मसाला मी 1 चमचा टाकायचा आहे मला भाजीमध्ये. तर काळा मसाल्याची मी भाजी केलेली. आपल्याला लाल तिखट, हळद, मीठ, धने जिरे पावडर आणि तिखट मसाला लाल हा मी सगळा घातलेला आहे. चांगलं हरभरे भाजून घ्यायचं तेलामध्ये, मसाल्यामध्ये. गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातलेलं ते 3 शिट्ट्या दिलेल्या, एकदम छान डाळ शिजलेली. ती खूप टेस्ट झालेली आहे भाजी. आणि तुम्हाला जर पाणी घालायचं असेल तर पाणी वाढवायचं असेल तर पाणी थोडंसं घालू शकता. खूप छान झाली टेस्टी भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जे मोडं आलेले असतात ना धान्याला, तर चांगलं असतं ते आपल्या तब्येतीसाठी पीठ रोल तयार होतं. हे आपला भोपळा आहे ना, मी बारीक चिरून घेतलं, त्याचं वरचं कवच काढलेलं आहे. आणखी भात आणि भोपळा, डाळ हे सर्व काही कुकरला लावून शिट्ट्या करून घेतल्या. हे भोपळ्याचं सांबार मी फोडणी दिले. फक्त जिरे मोहरी घालायची, हिंग, कढीपत्ता, आणखी मी कोणताच मसाला घातलेला नाही. लाल तिखट थोडं घातले.